पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिलाय। माजी खासदार संजय काकडे आणि त्यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे। विशेष म्हणजे आजच विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे। नक्की काय घडलं सांगते, पण त्याआधी थोडक्यातला आताच फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमी देत असतो। पुण्यातील जिजाई निवासस्थानी हाय व्होल्टेज पक्षप्रवेश सोहळा पार पडला। राष्ट्रवादीचे युवा नेते खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काकडे पिता पुत्रांनी हातावर घड्याळ बांधलं। यावेळी राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय काकडे यांनी भाजपचा पुणे शहरातील एक मोठा चेहरा म्हणून काम केलं होतं, त्यामुळे त्यांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय। पक्षाच्या विचारधारेवर आणि अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतलाय, असं काकडे यांनी स्पष्ट केलं आहे। विशेष म्हणजे पक्षात येताच विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यामुळे पुण्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। या पक्षप्रवेशामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी वाढणार असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।